हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. फ्रंटला गेट आहे, इंडिया गेट, आणि हे आहे इंडिया गेट. तुम्हाला इथे फोटो पण काढून भेटतील साईडने. एक्झॅक्ट सेम कॉपी ह्या साईडने सुद्धा तिथं आहे सुभाषचंद्र बोस यांचं स्टॅच्यू आहे. तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा दिल्लीमधले सगळ्यात बेस्ट प्लेस कोणतं वाटलं. सर्कलमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा स्टॅच्यू. आत्ता मी आलो इंडिया गेटला. दिल्लीमध्ये आहे इंडिया गेट. आत्तापर्यंत जेवढे मी दिल्लीमधले ज्या प्लेसवरती गेलो ना, सगळ्यात वन ऑफ द बेस्ट जर म्हणताना तो मला इंडिया गेट वाटला. ते का ते आता तुम्ही स्वतःच बघा. हे आहे बसण्यासाठी आणि वॉकिंगसाठी गार्डन वगैरे आहे. क्लिनिंग बघू शकता पहिलं तुम्ही किती क्लिनिंग आहे, आणि खूप मोठे आहे. थोडे पाणी पण आहे, पण हे बघा किती भारी वाटते. आणि समोरून फ्रंटला गेट आहे, इंडिया गेट. तर तिथं आपण जाणार आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे दाखवतो मी. इथं प्रदूषण कमी दिसते ना रे. पाणी फाउंटेन बघायचं कसं भारी. खूप मोठं आहे का बघा, फाउंटेन किती मोठं आहे. तिकडे पण चालू आहे. आणि इंडिया गेटच्या समोर खूप मोठा क्राऊड आहे. आपण असंच फिरत त्या छोटंसं मिनी ब्रिजवरून जाणार आहे, वॉकिंग ब्रिज. कसलं भारी वाटते. आणि आम्ही एक्झॅक्ट बरोबर टायमावर आलो. आणि फ्री म्हणजे एंट्री आहे, चार्ज वगैरे काहीच नाही. इथे एवढे तुम्हाला बघायला भेटतील. पार्क 2, परमयोद्ध आणि स्थळ, कर्तव्यपथ आणि इंडिया गेट, असे 4 गोष्टी तुम्हाला एक्सप्लोअर करायला भेटतील. इथं दिलेलं आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे ना, खूप म्हणजे झाडं जे आहेत ना, खूप जास्त प्रमाणात येतं, खूप जास्त प्रमाणात. पण इथं धूळ जास्त असल्यामुळे धूळ प्रदूषण खूप आहे. बघा, इथून येण्यासाठी भरपूर असे मार्ग आहेत. हे बघा, इथून पण आहे एक एंट्री. आणि जिथे आम्ही गेलो ना, जे बघण्यासारखे मोमेंट आहेत ना, तर ते त्यांना सगळे असं लाल कलरमध्येच जास्त तुम्हाला दिसत. मोस्ट ऑफ दिल्लीमध्ये भरपूर असं लाल ह्याच्यामध्येच आहे, म्हणजे विटा म्हणा किंवा कलर दिलेला म्हणा. तेवढं इंडिया गेटचाच कलर थोडा वेगळा आहे. हे बघा, इंडिया गेट कसला भारी आहे. तो मेन हायवे म्हणजे तो एक हायवे. आणि बॅक साईडून आम्ही आलो, कारण की त्या साईडचं गेट बंद होतं. वाव, बघा क्राऊड बघू शकतो तुम्ही. आणि हे आहे इंडिया गेट. वरती नाव पण आहे इंडिया म्हणून. कसलं भारी वाटतं. तुम्हाला इथे फोटो पण काढून भेटतील. आणि फ्रेश हवा वाटते इथे एकदम. असं धूळ वगैरे प्रदूषण नाही दिसत. आपण थोडं त्या साईडला जाऊ. क्राऊड बघू शकता तुम्ही, किती क्राऊड आहे इथे. इकडे पण गार्डन आहे.
चारही साईडनी गार्डन आहे आणि मध्ये गेट आहे, इंडिया गेट मोठं. आता आपण असं परत राऊंड मारू आणि परत फ्रंटला येऊ. वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पण लावलेले आहेत आणि आपले जवान पण आहेत मध्ये संरक्षक. किती मोठा गेट आहे माहिती आहे. लांबनं जरा हे वेगळं वाटतं, पण समोर असेल तर समजतं किती मोठं आहे. मध्ये एंट्री नाही आणि बघा साईडने फॉरेनर हे बघा. आणि तिथे एक स्टॅच्यू आहे, तिथं पण आपण जाणार. हे बघा इकडे पण हे कारंजा. हे आहे बॅक साईड. खरं तर आम्ही तिकडनं एंट्री होती, पण बंद असल्यामुळे तिकडनं नाही आलो आम्ही. एक्झॅक्ट सेम कॉपी ह्या साईडने सुद्धा, काहीच फरक नाही. जर नाव नसतं ना दिलं इंडिया फर्स्ट गेट आणि म्हणजे फ्रंट अँड बॅक, तर समजणारच नाही की कुठला फ्रंट साईज आणि कुठली बॅक साईड आहे. तर ही आहे बॅक साईड. तिथं आहे सुभाषचंद्र बोस यांचं स्टॅच्यू आहे तिथं, तो पण एकदम भारी आहे. बघू शकाल इकडे पण क्राऊड आहे सगळीकडे. आणि एवढे लोक तरी पण तुम्ही बघू शकता कोणी काय असं टाकलेलं नाही, म्हणजे त्यांनी पण काळजी घेतली की घाण वगैरे होणार नाही याची. तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आत्तापर्यंत दिल्लीमधले सगळ्यात बेस्ट प्लेस कोणता वाटला ते. मला तरी हा वाटला इंडिया गेट सगळ्यात बेस्ट स्ट्रेस फ्री प्लेस म्हणू शकता याला तुम्ही. आणि आपण थोड्या वेळाने तिकडे जाऊ, ते साईडला पण जाऊन बघू काय आहे. आत्ता जे झालेत आमचे फोटोशूट, आणि तर आता बाकीचं जे राहिलेलं आहे ते थोडंसं एक्सप्लोअर करू. हे बघा हा इथं सांगितलं तुम्हाला की सुभाषचंद्र बोस यांचं स्टॅच्यू हा. आणि इकडे पण गार्डनच आहे वॉकिंगसाठी आणि तशी बसायला जागा आहे. बाकी सगळ्या चारही साईडनी गोल राऊंड सर्कलमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा स्टॅच्यूमध्ये पोलिसाची गाडी आली इकडून. पोलीस राऊंड चालू आहे. परम युद्ध स्थळ आहे तिकडं. सनलाईट झाला आहे, सनसेट झाला आहे ना, तर कसं भारी वाटतं इकडे. आणि तिकडे सुद्धा तिथं परम युद्ध स्थळ आहे त्या साईडला. थोडं काय हे नको तिकडे राहिलं. ओके जे आहे आणि आलं आपण बॅक साईडला. थोडंसं इकडून पण येण्यासाठी तुम्हाला आहे मार्ग, पण आत्ता सध्या तो बंद केलेला आहे. आम्ही त्या साईडलाच होतो आधी, नंतर असं फिरत एकदम त्या साईडने असं.
राष्ट्रीय समर स्मारक आहे. तर आता आपण परत जाऊ त्या साईडला, थोडंसं आणखी फोटो काढायचे. तर हे आहे बघा इंडिया गेट. ते बघा आता चालू झालं आहे फाउंटन, कारण की इव्हिनिंगचा टाईम झाला आहे आणि इकडं फाउंटन चालू झालं. आणि आपण आता परत फ्रंटला चालू, त्या साईडनं परत फ्रंट साईडला आलो, कारण की चेक करायचं आहे की या साईडने फोटो कसे निघते. तर कारण की त्या साईडने थोडेसे ब्लॅक निघत होते. परत आता ह्या साईडने चेक करायचं, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही होण्यासाठी पोलिसांचा राऊंड चालूच आहे. तर फायनली हा आहे बघा गेट ऑफ इंडिया. आम्ही जवळजवळ 4 ते 3-4 प्लेस विजिट केले, त्यापेक्षा थोडं जास्त. काही ठिकाणी एक ठिकाणी मी शूट नाही, 2 ठिकाणी मी शूट नाही केलं. चांदणी एक मार्केट आहे आणि एक दर्गा होती, तिथे 2 ठिकाणी नाही, 3 ठिकाणी नाही शूट केलं सॉरी. पण मला सगळ्यात तरी बेस्ट हाच वाटला. बाकी दर्गा वगैरे पण भारी होत्या, पण तिथं आम्हाला वेळ झाला म्हणून शूट नाही केलं. रात्रीचं होतं आणि शूट पण व्यवस्थित नसतं आलं म्हणून ते नाही केलं. पण जेवढ्यामध्ये मी शूट केलं ना त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की जेवढे मी शूट केले त्याच्यामध्ये मला एक सगळ्यात बेस्ट हा वाटला इंडिया गेटवाला. पब्लिक बघू शकतो मी, सगळी सेल्फी वगैरे काढत आहेत, कोणी व्हिडिओ काढत आहे, कोणी आरामात येऊन बसलेलं आहे, कोणी ऑब्झर्व करतं आहे, कोणी बघतं इकडं काय करतं आहे काय नाही. आणि साईडने असं कुंडे वगैरे लावलेले आहेत, झाडं वगैरे, गार्डन. पण गार्डन सगळीकडे आहे बरं का, पूर्ण साईडने गार्डन. आणि पूर्ण साईडनी पोलीस वगैरे, आर्मी वगैरे म्हणजे सगळे आहेत. तर फायनली झालं सगळं शूट करून. तर असं होता आजचा इंडिया गेटचा ब्लॉग. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सगळ्यात बेस्ट ब्लॉग कोणता वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.